सायको किलर भाग पहिला। राग आणि द्वेषाचं भूत त्याच्यावर इतका हावी झाला होता की नाते संबंधांची कत्तल करताना त्याला क्षणभरही संकोच वाटत नव्हता। चोरी चपाट्या करतानाच बदल्याची आग त्याच्या नसानसांत भिनली होती आणि एका मागोमाग एक गुन्हे तो करत गेला। अतिशय शिताफीने तो हत्यांच्या घटना घडवत असे आणि रक्ताचे पुरावे लपवण्यासाठी गरज पडल्यास साक्षीदारांनाही मृत्यूच्या दाढीत ढकलत असे। अशा प्रकारे त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 7 जणांना मृत्यूच्या झोपी घातले। हत्या करणे जणू त्याचा छंदच बनला होता। त्याने त्याच लोकांची हत्या केली जे कधी ना कधी त्याच्या जवळचे होते, ज्यांनी वाईट काळात या सायको किलरला साथ दिली होती। पण कितीही क्रूर माणूस असला तरी त्याच्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात प्रेमाचं एखादं नातं शिल्लक असतंच। आणि इथेच अरुण चुकला आणि द्वेषाचं हे आंधळं प्रेम त्याला नात्यांच्या चितेपर्यंत घेऊन गेलं। ही कथा आहे त्या वेडसर राक्षसाची, ज्याने एका मागोमाग एक 7 जणांची निर्घुण हत्या केली। या सायको किलरचं नाव अरुण चंद्राकर। छत्तीसगडच्या राजधानीतील कुकुबेरडा भागात राहणारा हा नराधम, ज्यांनी त्याला जन्म दिला, वाढवलं, त्यांचाच त्याने खून केला। ज्यांनी त्याला आसरा दिला त्यांनाही त्याने मृत्यूच्या दाढीत ढकललं। जन्मोजन्मीच्या नात्यांची दोरी ज्यांनी प्रेमाने बांधली होती त्याच दोऱ्या या निर्दयी माणसाने स्वतःच्या हाताने तोडून टाकल्या। यानंतर त्याने तिलाही या जगातून कायमचं दूर केलं। सिरियल किलर अरुण चंद्राकर उर्फ दुर्गा कंजर हा अतिशय चालाक होता। चोरी चपाट्या करतानाच तो स्वतःचा निभाव लावत असे। त्याच्या वाईट सवयींमुळे आणि संशयास्पद वागणुकीमुळे तो अनेकदा तुरुंगात गेला। त्याच्या चुकीच्या कृत्यांना कंटाळून शेवटी शेजाऱ्यांनी त्याला घराबाहेर काढलं। घरातून हाकलून दिल्यानंतर दुर्गाने रेल्वे स्टेशनलाच आपला कायमचा आसरा बनवला। त्यानंतर त्याच्या मनात स्वतःच्या वडिलांची हत्या करण्याचा विचार आला। वडिलांना मारण्यासाठी तो संधी शोधू लागला आणि एक दिवस त्याला ती संधी मिळाली आणि त्याने आपल्या वडिलांना ट्रेन खाली ढकलून मारून टाकलं। यानंतर तो रायपूरच्या हरिपूर भागात बहादूर सिंग यांच्या घरात भाड्याने राहू लागला। किरकोळ वादातून अरुणने बहादूर सिंग यांचीही हत्या केली। त्यानंतर तो आपला मित्र मंगल देवार सोबत कुकुरबेडा भागात राहू लागला आणि तिथेच त्याचे लिलीशी प्रेम संबंध जुळले आणि पुढे त्याने तिच्याशी लग्न केलं। त्यानंतर तो सासरे संजय यांच्या घरी राहू लागला। सासऱ्यांच्या घरी राहून अरुण आपली ख्वाहिश पूर्ण करत होता आणि बदला घेण्यासाठी कोणालाही न सोडण्याच्या विचारात होता। लग्नानंतर त्याची नजर संजय यांच्या मालमत्तेवर खेळली। मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी त्याने संजय यांचीही हत्या केली आणि घरातील एका खोलीत खड्डा खोदून मृतदेह तिथेच पुरून टाकला। ही घटना अरुणची पत्नी लिलीच्या लक्षात आली। लिलीला जिवंत साक्षीदार म्हणून ठेवणं धोकादायक असल्याने त्याने तिचीही हत्या करून तिथेच तिला पुरून टाकलं। यानंतर अरुणने आपलं गुपित लपवण्यासाठी स्वतःच्या साल्याला म्हणजे पप्पूलाही मारून टाकलं आणि अशा प्रकारे सायको किलर अरुणने एका मागोमाग एक आपल्या वडिलांचा, पत्नीचा, साल्याचा, सालीचा, त्याची पत्नी, मामा आणि सासऱ्यांचा असे एकूण 7 जणांचा निर्घुण खून केला। पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर जेव्हा अरुणला हत्यांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की तो नोएडामधील निठारी हत्याकांडामुळे प्रभावित झाला होता आणि त्याच धर्तीवर त्याने हे गुन्हे केले। निठारी हत्याकांडाने प्रभावित झाल्याचं अरुण म्हणतो, पण प्रश्न हा आहे, तो गुन्हेगार बनला की आधीच तो राक्षस होता? 7 हत्या त्याने कबूल केल्या, पण खरंच हीच अंतिम संख्या आहे का? की अजून काही मृतदेह सत्याच्या अंधारात लपलेले आहेत? आणि इतक्या शिताफीने पुरावे लपवणारा अरुण मग पोलिसांच्या हाती तो पकडला कसा गेला?
कोणती एक चूक त्याच्या पतनाचं कारण ठरली? आणि सगळ्यात धक्कादायक प्रश्न, हा सायको किलर इथेच थांबतो की पुढच्या भागात उघड होणार आहे आणखी एक भयानक सत्य? कारण सायको किलरची कथा कधीच एका भागात संपत नाही. पुढच्या भागात पाहूया सायको किलर अरुणचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, की प्रकाशालाच गिळंकृत करणारा अंधार. ऐकत रहा क्राईम स्टोरीचा पुढचा भाग, फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनेलवर.